नमस्कार. तुमचं आपल्या चॅनेलवरती मनापासून खूप खूप स्वागत. तर थाळी बघून तुम्हाला समजलंच असेल की आज स्पेशल काय आहे. तर आज स्पेशल आहे कोल्हापुरी स्पेशल अशी चिकन थाळी. एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप नका करू. चला तर मग स्पेशल चिकन थाळी बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे. आता यासाठी मसाला लागणार आहे. त्यामध्ये धने, जिरे, तीळ आणि 4-5 काळी मिरी. आता आपण हे कढईमध्ये भाजून घेऊया. हा मसाला 2 ते 3 मिनिटे कढईमध्ये चांगला परतवून घेऊया आणि चांगला सुगंध यायला लागला की मग हे मसाले काढून घेऊ आणि याच कढईमध्ये मीडियम साईजचे 2 कांदे इथे लांबट असे चिरून घेतलेले आहेत आणि थोडंसं तेल टाकूया आणि हे फ्राय करून घेऊया. कांद्याचा कलर बघा थोडासा चेंज झालेला आहे. आता गॅस बंद करू. आता चिकन इथे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इथे फ्राय करण्यासाठी चिकन वेगळं काढलेलं आहे आणि सांबारासाठी चिकन वेगळं काढलेलं आहे. दोन्ही चिकनमध्ये आता आपण इथे अर्धा चमचा मीठ घालून घेऊ, अर्धा छोटा चमचा हळद पावडर आणि 1 चमचा लाल तिखट. त्यानंतर दोन्ही चिकनमध्ये आपण अर्धा चमचा चिकन मसालासुद्धा घालून घेऊया. आणि बाउलमध्ये चिकन आहे ते आपण फ्राय करणार आहोत, त्यामुळे त्याच्यामध्ये अर्धा चमचा तंदुरी मसालासुद्धा घालून घेऊ. त्याने टेस्ट खूप छान येते आणि फ्राय करणार आहोत चिकन, त्याच्यामुळे हे मसाले लावून आपण हे चिकन मॅरिनेट होण्यासाठी 1 तास ठेवणार आहोत. त्यानंतर दोन्ही चिकनमध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया आणि दोन्ही चिकन आता हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे जेणेकरून सगळ्या चिकनच्या फोडींना हे मसाले लागतील. फ्राय करणाऱ्या चिकनमध्ये 1 अंडंसुद्धा आपण घालून घेऊया. अंडं घातल्यामुळे हे चिकन फ्राय करताना एकदम कुरकुरीत असे होतात. त्यानंतर बाइंडिंग येण्यासाठी थोडंसं 1 चमचा आपण तांदळाचं पीठसुद्धा घालणार आहोत. कॉर्नफ्लॉवर घातलात तरीसुद्धा चालेल. आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि हे मसाले चिकनमध्ये मुरण्यासाठी 1 तास आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. आता सांबार करणाऱ्या चिकनमध्ये सुद्धा जे काही मसाले घातले होते ते सुद्धा आपण व्यवस्थित चिकनमध्ये मिक्स करून घेऊया. चिकन चांगलं मॅरिनेट झाल्यानंतर आता आपण हे चिकन फ्राय करून घेऊया. चिकन फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल पूर्णपणे कडकडीत गरम झालं की मग गॅसची फ्लेम मीडियम करू आणि मीडियम फ्लेमवरतीच आपण हे चिकन फ्राय करून घेणार आहोत. चमच्याच्या सहाय्याने एक चिकनचे पीस तेलामध्ये घालून घेऊया. जेवढे कढईमध्ये बसतील तेवढेच घालायचे, म्हणजे त्यांना तळण्यासाठी जागा पुरते. 3 ते 4 मिनिटानंतर आपण हे अलटून पलटून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. आता झाऱ्याच्या सहाय्याने पूर्णपणे चिकन इथे काढून घेतलेलं आहे. पूर्ण तेल नितळवून एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊया. इथे बघा पूर्णपणे मस्त असे लाजवाब चिकन फ्राय तयार झालेले आहेत. आता आपण सांबार करून घेऊ. जे चिकन फ्राय केलेलं तेल आहे तेच इथे वापरायचं आहे. मोठ्या पातेल्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे, साधारण 3 ते 4 चमचे. त्याच्यामध्ये 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत, 2 तेजपत्ता पानं. आता हे मीडियम फ्लेमवरती चांगलं फ्राय करून घेऊया. सोनेरी रंगापर्यंत येईपर्यंत आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे. आणि सांबाराचं जे चिकन आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं ते सुद्धा चिकन आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरच 5 ते 6 मिनिट परतवून घेऊ. चांगलं तेल सुटेपर्यंत हे चिकन आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे तर्री खूप छान येते. त्यानंतर धने, जिरे, तीळ आणि फ्राय केलेला कांदा यांचं जे आपण वाटण करून घेतलं होतं ते सुद्धा आपण चिकनमध्ये घालून घेऊया. त्यानंतर 2 चमचे खोबऱ्याचं सुद्धा वाटण घालून घेऊ आणि पूर्ण मसाला चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर अर्धा चमचा चिकन मसाला, चवीनुसार मीठ घालून घेऊ, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर. हे सगळे मसाले घालताना थोड्या प्रमाणातच घालायचे, कारण आपण चिकन मॅरिनेट करताना सुद्धा घातलं होतं. आता हे मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
आता याच्यावरती झाकण ठेवू आणि 5 मिनिट मीडियम गॅसवरतीच आपण हे शिजू देऊया. बघू शकताय कलर किती छान आलेला आहे आणि चिकन अर्ध्या प्रमाणात इथे शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी घालणार आहोत. बघू शकताय चिकनला काय तर्री आलेली आहे आणि ग्रेव्हीवालं चिकन किती छान दिसत आहे. ज्या कढईमध्ये आपण तेल गरम केलं होतं म्हणजेच चिकन फ्राय केलं होतं त्याच कढईमध्ये मी ते पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि तेच पाणी या सांबारामध्ये घातलेलं आहे. आता झाकण ठेवूया आणि 7 ते 8 मिनिट आपण उकळी येईपर्यंत हे शिजवून घेऊया. बघू शकताय चिकन इथे शिजत आलेलं आहे. चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही. 10 ते 12 मिनिटामध्ये चिकन इथे तयार होते. तर इथे आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया. एका बाउलमध्ये चिकनचा रस्सा आणि चिकनचे पीसेस घालून सर्व करू. आजची ही कोल्हापुरी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कोल्हापूरकर असाल तर एक लाईक नक्की करा. आणि कोल्हापूरकर नसाल आणि तुम्हाला चिकन थाळी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच बनवता येईल. आणि बनवल्यानंतर कशी झाली ते कमेंट करून मला नक्की सांगा. चिकनच्या थाळीमध्ये चिकनचा रस्सा, चिकन फ्राय, ज्वारीची भाकरी आणि त्यासोबत पांढरा भात आणि त्यासोबत कांदा, लिंबू आणि काकडी तर झालीच पाहिजे. ही चिकन थाळी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच झाला पाहिजे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा. बाय.